टेन्शनला गोळी घे मारून आपला मित्राचा गोड सहवास दुनिया गाडीला लाट मारून चर्चा होऊन या दुनियात पाच बोटांची मोठी झाली. डीजे थोडं थांबवतो. कोणाला बोलू? विघ्नेशला इन्व्हाइट करतो. विघ्नेश पुढे असाल तर या जरा. कॅच पकडला होता का विघ्नेश ना? ते पारदर्शक आहे ते घेऊन जायचं. थोडासा डीजे आवाज हवाय मला. मॉनिटरचा फक्त आवाज द्या, पुढचा राहू द्या. डुआडायचा जर अर्थ म्हणायचा गेला तर करूया मारू. जिंकाल तर राहाल आणि पराभूत व्हाल तर मात्र इथे फक्त त्या डगआउटमध्ये एन्जॉय कराल. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला उतरता येणार नाहीये. त्याच्यामुळे जर आग्री प्रीमियर लीगच्या या स्पर्धेमध्ये तुम्हाला राहायचं असेल ना तर इथे जिंकणं गरजेचं. त्याच्यामुळे ही मॅच जबरदस्त मॅच होईल. शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक खेळाडू झुंज देईल. शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आहे. तर आम्हाला ही आग्री प्रीमियर लीगची ट्रॉफी उचलायची आहे. हे मनामध्ये प्रत्येकाचे ध्यास असणं गरजेचं. जिंकायचं आहे. कोण जिंकेल मात्र? मॅच आपण पाहतो एका साईडला रियांशी 11 आहे आणि एका साईडला आपण पाहतोय प्रो पांडवास. प्रो पांडवासचा अर्थ काय? आणि काही डेलिकेट करतोय का मॅन ऑफ द मॅच? क्या बात आहे. असे प्रोत्साहित करणारे खेळाडू प्रत्येक टीम मध्ये असायला हवे जेणेकरून आपल्या संघामधील जे नवीन चेहरे आहेत त्या नवीन चेहऱ्यांना कुठेतरी मात्र हे उत्साही वर्धक पारितोषिक आपण म्हणू शकतोय. नेक्स्ट मॅच खेळताना जरा एक चांगला परफॉर्मन्स त्याच्याकडून नक्कीच येईल. सॉरी डीजे. चला मॅच ऑन. स्ट्राईक एंडला कोण आहे? मिस्टर प्रसाद. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय त्या ठिकाणी चेंद्र आणि गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर मुकेश. सॉफ्ट हँड बॉटम हँडचा वापर करत चेंडूला फक्त दिशा दिली गेली. कोण आहे हा? नितीन. बुटाचे लेस फीट बांधून घे. नाही लेस बांध, फीट बांध, फिन बांध, लेस फीट बांध, निघणार नाहीत. फीट कर फीट. आता तुझे बूट निघत जातील. मात्र समान उंचीची जी क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी मात्र बरोबर ते ऑफसाईडला लावलेत बघा. काय कॅप्टनची स्तुती करेल मी. जेतू देखील 30 लेवल आहे. कोण आहे कॅप्टन यांचा? मुकेश आहे का? मुकेशची देखील स्तुती करायला हवी. अकाउंट ओपन होते. एक धाव यावेळेस पिक करण्याचा प्रयत्न होता. संधी आहे. डायरेक्ट हिट व्हायला होता. संधी निर्माण केली होती त्या ठिकाणी. जबरदस्त मॅच होईल. महत्वपूर्ण मॅच. डू ऑर डाय. इथे मात्र नक्कीच भरपूर प्लॅनिंग झाले असेल. कालचा दिवस संपला आणि त्यानंतर बऱ्याच ठिकाणी मीटिंग झाली असतील. उद्याचा दिवस कसा खेळायचा आहे, उद्याच्या दिवसामध्ये काय करायचं आहे, कुठल्या खेळाडूला टार्गेट करायचं आहे आणि कुठल्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट आपल्याला आक्रमक खेळी करायची आहे. या सगळ्या गोष्टी कालच्या दिवसामध्ये घडल्या असतील, कालच्या रात्रीमध्ये घडल्या असतील. त्यामुळे आजचा दिवस खूप महत्त्वपूर्ण आहे. उमेदमान आग्री प्रीमियर लीगची ही ट्रॉफी उचलायची असेल ना तर इथे प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. जिंकेल ती क्वालिफाय आणि जो पराभूत होईल त्याचा प्रवास इथेच थांबेल. काय नक्की करायचं होतं बॅटरला हेच कळत नाही मला. पुढे तर आला होता मात्र काय स्वीप करायचं होतं की सिंगल काढून मात्र नॉनस्ट्राईक यांच्या बॅटरला स्ट्राईक द्यायची होती. अरे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक सुरू आहे आणि प्रत्येक संघ हाच विचार करतोय की या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग कशी होईल या गोष्टीकडे प्रत्येक संघ विचार करतोय. सिंगल डबलचा खेळ तो लांबचा राहिला. कट करतोय. थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. धावा झालेल्या आहेत त्या फक्त 2 चेंडू टाकून झाले ते 4. रविवारचा दिवस, या स्पर्धेचा अंतिम दिवस. आज प्रेक्षकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असेल. रविवारची सुट्टी जी आहे ती एन्जॉय करण्यासाठी भरपूर प्रेक्षक उमेदमान गावातील म्हणा किंवा इतर उमेळा गावातील म्हणा हे बरेचसे प्रेक्षक आज या उमेदमान क्रीडा नगरीला नक्कीच भेट देण्यासाठी येतील. गोलंदाज पुन्हा सज्ज. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हुक करायचं होता. इथे देखील एक मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते.
नवीन चेहरे जे आहेत खरोखर मी म्हटलं ना की उमेदमान अग्री प्रीमियर लीग किंवा UPL उमेदमान प्रीमियर लीग या दोन प्रीमियर लीग ज्या होत आहेत ना म्हणजे एक साई ग्रुप ऑर्गनाईज करतोय आणि हा एक वेगळा ग्रुप आहे. मात्र ही एक चांगली संधी आहे तुमच्यासाठी. लक्षात ठेवा स्पर्धा उमेदमानच्या नगरीमध्ये असं एकमेव गाव असेल या संपूर्ण पंचकृषीमध्ये हा एकमेव गाव असेल ज्या गावामध्ये प्रीमियर लीग 2 होत आहेत. प्रत्येक गावात प्रीमियर लीग फक्त एकच होते मात्र हा एकमेव गाव असेल. त्याच्यामुळे हे जे प्लॅटफॉर्म तुम्हाला दिले ना ही जी संधी तुम्हाला दिली आहे इथे गाडी बाद परतावं लागेल. हा बॅटर या ठिकाणी बाद होतोय. डगआउट रिजन मध्ये मिस्टर जयेंद्र गॉन. प्रो पांडवास नक्की काय आहे नाव म्हणजे पांडवास म्हणजे काय हे 5 पांडवांचा ग्रुप आहे का असू शकेल. स्टुडिओ आहे का पांडवांचा. ओके कारण प्रो पांडवास बोलत तेव्हाच मला थोडी शंका आली की पांडवास म्हणजे काय. कारण आपण पांडव पाहिलेत महाभारतातले पांडव पाहिलेत इथे मात्र हा 5 पांडवांचा ग्रुप आणि 5 पांडवांची किमिया तर खूप मोठी होती. 5 पांडवांना काय केलं नाही सांगा. सगळं काय केलंय. याच्यामध्ये एक पांडव खेळतो का कोण रोहित काल मार खाता वाचला इतकं 100% मी सांगतोय. तिथून नशीब रोहितचं की कोण बॅट घेऊन इथे धावला नाही. आला असं तर पाटणीत बॅट फुटल्या असते रोहितच्या. धावा 3. 5 काका आहेत रोहितचे म्हणजे 5 पांडव म्हणजे रोहितचे 5 काका. क्या बात आहे. चला मॅच स्टार्ट करा. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज वेळ वाचवायची आहे. लक्षात ठेवा आज ग्रँड फिनाले ही आपल्याला 5-5 षटकांची व्हायला हवी. आज 7 मॅचेस आहेत पंकज बरोबर. 8 मॅचेस आहेत. ओके तर त्या आजच्या 8 मॅचेस आणि अंतिम मॅच काल आपण दुसऱ्या फेरीतील मॅचेस 4-4 ओव्हरच्या केल्या तरी देखील पंकज संध्याकाळ झाली. मात्र आज आपल्याला जी ग्रँड फिनाले अंतिम सामना जो आहे तो अंतिम सामना आपला मॅक्झिमम 5 ओव्हरचा असायला हवा. त्यासाठी तुमचं सहकार्य हे खूप महत्त्वाचं असेल. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो भूपेश आणि इथे फक्त आम्ही माईकद्वारे तुम्हाला फक्त सूचना करू शकतो की वेळ वाचवा. खेळायचं आहे तुम्हाला. तुमच्यातील एक संघ ग्रँड फिनालेमध्ये जाईल. कोणता जाईल आम्हाला माहिती नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हालाच सगळं काही करून दाखवायचं. लक्षात ठेवा जर तुम्ही वेळ वाचवला तर तुम्ही 5 ओव्हरची मॅच खेळाल. वेळ कमी असेल 2, 3, 4 जसा वेळ असेल तशा मात्र ओव्हर्स असतील. चला मॅच ऑन. षटक क्रमांक 2 भूपेश यावेळेस इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून चेंडू कव्हर रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक त्या ठिकाणी आहे दिग्विजय. धावा झाल्या ते 4. कालचा जो मॅच आहे कुठेतरी मी म्हणेल थोडंसं सेन्सिबल क्रिकेट दिग्विजयने जर खेळलं असतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी उभा राहिला असता तर कदाचित ती मॅच ऑन करू शकला असता दिग्विजय. कारण सगळंच क्रिकेट बॅटनं खेळलं जात नाही तर कुठेतरी काही अशा ज्या गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये त्या डोक्यानं खेळणं गरजेचं. कालचा जर आपण मॅच पाहिला फ्रेंडशिप ग्रुपचा तर बघा ज्यावेळेस हवेच्या विरुद्ध दिशेने खेळायचं होतं त्यावेळेस सचिन पटेल आणि धीरज काय करायचा फक्त सेन्सिबल क्रिकेट सिंगल खेळत राहिला. मात्र हवेच्या दिशेने ज्यावेळेस षटक यायचं त्यावेळेस ते दोघं जण आक्रमण करायचे गोलंदाजावर. तर अशा प्रकारचं सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळाल तर तुम्ही पुढे याल. ऑन साईडला प्रॉमिस स्ट्रोक नाहीये. एकदा तर वेगानं दुसऱ्या धावेचा कॉल थोडंसं फंबल झालं त्या ठिकाणी. दिग्विजय पुढे आला होता. धावा काढल्या गेल्या त्या 2. धावा झाल्या त्या 6. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं जिंकणं गरजेचं आहे. जिंकाल तर राहाल आणि पराभूत व्हाल तर मात्र घरचा मार्ग पकडाल. नागेश पाटील यांचे मला वाटते लहान सुपुत्र आहेत. क्या बात आहे. खरोखरच या वयात आणि काय वय असेल या मुलाचं 14. आउटसाइड ऑफ स्टंप पंच बोलत आहेत विशाल नाईक सर. व्हाईटचा इशारा आहे. आज मात्र विशाल नाईक फ्रेश आहेत. वयोवर्ष 16. युवा गोलंदाज आणि समोरचा बॅटर
सचिन. मेट्रो आज बंद आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. म्हणजे एक युवा टॅलेंट, ते देखील युवा टॅलेंट आहे सचिनच्या विषयी म्हणायचं गेलं तर. त्यासाठी म्हटलं नाही की आज मेट्रो बंद आहे. महत्वपूर्ण इथे खेळी करणं गरजेचं आहे. धावा फक्त फलकावर आहेत त्या 6 विचारपूर्वक खेळावं लागेल. रियांशी 11 थोडासा गेअर शिफ्ट करावं लागेल. म्हणजे ते अदनान साहेबचं गाणं आलं होतं ना, थोडीशी लिप करा दो, त्याप्रमाणे थोडंसं लिप व्हावं लागेल. पुश करणं गरजेचं आहे. तर तुम्ही धावसंख्या 40च्या घरापर्यंत नेऊ शकता. जर तुम्ही तसं केलं नाहीत ना तर इथे स्कोरबोर्ड जो आहे तो 25 या 30 या आकड्यापर्यंत थांबेल. पुलचा फटका आहे, जबरदस्त फटका सचिन पाटीलच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषा पार, चौकार 4. खर्च केलाय विराजने खर्च केलाय. स्वतःचं गाणं तयार केलंय. आपल्या टीमला प्रोत्साहित करणारे गीत. मात्र सचिनचा आता मात्र हा व्हिडिओ भरपूर व्हायरल होईल, रील नक्कीच पडेल. मला वाटलं की संपूर्ण म्हणजे क्या बात आहे, जबरदस्त आहे. सिंगल पासली. मात्र काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सचिन पाटील ऑन फायर. हा षटकार 6. प्रथमच पाहतो या मुलाला मी बॅटिंग करताना आणि क्रिकेट खेळताना. कारण सगळ्यात महत्वाचं काय तर या मुलाच्या हातामध्ये सगळ्यात जास्त वेळ मोबाईल असतो. जास्तीत जास्त रील तयार बनवणं, व्हिडिओ व्हायरल करणं हे काम या मुलाचं जास्त मी पाहिलंय. मात्र आज प्रथमच या मैदानाच्या आतमध्ये मी बॅटिंग करताना या मुलाला पाहतोय. धावसंख्या 17. मात्र आज जबरदस्त बॅटिंग. 1 चौकार 1 षटकार. सचिन थोडंसं लय मध्ये येतोय. मी म्हटलं ना की कुठेतरी थोडंसं लिप करणं गरजेचं आहे टीमला. पुश करणं गरजेचं आणि पुश करण्याचं काम मात्र सचिन करतोय. ऑन साईडला फटका, प्रॉमिसेबल फटका नाही आहेत. डीप मधून त्या ठिकाणी फिल्डर येतोय दिग्विजय. फक्त 1 धाव इथे मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. धावा झाल्यात त्या 18 2 षटकांच्या समाप्तीनंतर. इथे मात्र आता चांगल्या लय मध्ये येतोय सचिन आणि चांगल्या धावसंख्येवर पोहोचतोय तो. रियांशी 11 आज टीम. या घेऊया आपण थोडासा ब्रेक, त्यानंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपका टेंगे टेंगे
डीबीएन लाईव्हच्या कॅमेरामॅन पासून सावध राहा, लक्षात ठेवा. कधी तुमचा कुठला व्हिडिओ व्हायरल होईल ना सांगता येत नाहीये. हे डीबीएन लाईव्हचे कॅमेरामॅन इतके हरामखोर आहेत ना, सगळ्यांच्यावर नजर असतात त्यांच्यावर, फक्त खेळाडूंच्यावर नजर नाही, सगळ्यांच्यावर नजर असतात. कोण कुठे काय करतो सगळं त्यांना कळतं. आणि खास करून हा जो आमच्या स्टेजवर कॅमेरामॅन आहे ना, हा मालजीपाड्यावरून खास बोलवला आहे. पर डे 4,500 रुपये, लक्षात ठेवा. आणि हा तर जाम चॅप्टर आहे. चला बुलेश नामदेव पाटील विनंती करतोय की आपण प्लीज मुख्य आमच्या VIP डायसवर येऊन असं नसतं व्हायचं आहे. आता डीबीएन लाईव्ह तुझा जो व्हिडिओ आहे ना तो व्हायरल करेल नक्कीच. तू आता सावध राहा. थोडीशी बंकस केली, लक्षात ठेवा. डीबीएन लाईव्ह हे यूट्यूब चॅनल नक्कीच जिथे जिथे स्पर्धा असतील तिथे या चॅनलला इन्व्हाइट करा. जबरदस्त चॅनल आहे. आणि खास करून जर तुम्हाला रिव्ह्यू DRS घ्यायचं असेल तर हे चॅनल तुमच्या स्पर्धेमध्ये नक्की ठेवा. माझ्याकडून सजेशन असेल. उत्तम दर्जाचा उत्तम क्वालिटीचा एक चॅनल आहे डीबीएन लाईव्ह. धाबा झाल्यात त्या 18 आणि सगळे आमचे मित्र आहेत त्याच्यामुळे मी त्यांची वंकस करू शकतोय. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज मुकेश, स्टार खेळाडू, उमेदमान नगरीचा एक वंडर बॉय. चांगलं क्षेत्ररक्षण. नवीन मात्र चेंडूला अंगाने अडवला. इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळलं गेलं होतं. मिड विकेटच्या दिशेने मला वाटतं हे कव्हरच्या दिशेने. लेफ्ट हँड बॅटर होता सचिन. एकच धाव. धाबा झाल्या त्या 19. षटक क्रमांक 3. पहिले षटक आपण पाहिलं तर निव्वळ 3 धावेचं पहिलं षटक टाकलं गेलं होतं. आणि त्याच्यानंतर मात्र सचिन पाटील यांच्या बॅटमधून तो चौकार, तो षटकार. आज जवळजवळ 1 महिना तरी तो रील हटणार नाहीये स्टेटसवरून सचिनच्या. 1 महिना मी लिहून देतो इथे. 1 महिना तर रील तो हटणार नाही चौकार आणि षटकाराचा. लिहून घ्या. इंस्टाग्राम चेक करा, फेसबुक चेक करा किंवा स्टेटस चेक करा सचिनचे तुम्ही. धावा 19. आज प्रमुख पाहुणा वाटतो हा कुमार पाटील. आज VIP आहेत आमचे, स्टेजवरच राहतील. ते म्हणतात मी खेळणार नाही आहे, फक्त स्टेज सांभाळेलाच. थँक्यू कुमार, बसून घे. चला चला मॅच ऑन करा प्लीज. वेळ सगळ्यात महत्वाचा काय वेळ आहे आज. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. ऑफ साइडला चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. डीपला प्रोडक्शन त्या ठिकाणी आहे. थोडंसं फंबल, काही सेकंद उशीर चेंडूला उचलण्यासाठी. खूप महत्वपूर्ण मॅच आहे. इथून एखादी चुकी, क्रिकेटमध्ये काय कारण हवं असतं संघाला पराभूत होण्यासाठी, ते फक्त एक चुकी. आणि ती जर चुकी तुमच्याकडून झाली तर इथे क्वालिफाय तर तुम्ही मुळीच होणार नाही. त्याच्यामुळे ही मॅच डुवाड आहे. दोन्ही टीमला पूर्ण कल्पना आहे की ही मॅच डुवाड आहे. करूया मरो स्थितीमधील हा संघ आहे. हा सामना आहे. पुला प्लेन. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. काय नाव आहे त्यांचं, नितीन. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. क्रिकेटमध्ये मला वाटतं प्रथमच आले असतील की खेळतायत, म्हणजे फक्त ही स्पर्धा खेळतात. बकरा कप, कोंबड्या कप आणि गाव कप. त्यानंतर ही प्रीमियर लीग. काय काय स्पर्धा येतात नाही उमेदवारांच्या गावामध्ये. बकरा कप असतो, होली धमाका असतो. पीक करायचं होतं. लेफ्ट हँड बॅटर आहे. इथे देखील एक मोठा फटका खेळायचा होता. मोठ्या फटक्यानं आणखीन एक धावसंख्येला जोर द्यायचं होतं. मात्र चांगला चेंडू पडल्यावर थोडासा कट झाला. बाहेर निघतोय, वळण घेतोय चेंडू. चांगला चेंडू हाताळला गेला. चेंडू येतो डॉट. अमित सुहास पाटील. तर प्लीज आम्हाला स्कोरर हवाय, तर आपण या प्लीज जरा विनंती करतोय. अमित सुहास पाटील, प्रमोद घरत कुठे असाल तर या. अरे मराठी स्कोर बुक आहे, लक्षात घ्या. इंग्लिश नाही आहे. काही जण इंग्लिशला घाबरतात, मात्र मराठी स्कोर बुक आहे. आताच सांगतो मी, या. आठव्या बॅटनं चेंडूला खेळलं गेलं, मात्र कॅच होतोय त्या ठिकाणी. ड्रॉप. प्रयत्न चांगला केला होता, चेंडू अडला गेला. मात्र कदाचित राग म्हणू नको दादा, तू थोडीशी तुझी हाईट कमी पडली, इतकंच कारण हा कॅच ड्रॉप होण्यासाठी, कारण उंच होता थोडासा कॅच. धावा झालेला आहे त्या 23. अंतिम चेंडू असेल. आमचे आचार्य आलेले आहेत. काय जेवण बनवले आहेत, जबरदस्त. आज काय मेनू काय आजचा? चिकन आणि डाल भात.
कोलबी पण सगळं आहे आज. आज ताव मारा. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. जबरदस्त मॅच सुरू आहे. ही मॅच खूप महत्वपूर्ण आहे. यावेळेस स्टेट बॅट डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. हा चेंडू मात्र सरळ निघून जातोय डीप लॉंग ऑफ च्या वरून. 6 षटकार. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. काजल लावणे आले मी आज असं नका बघू पाहो येते मला लाज. केला शृंगार आज गातो असाच दिसते मी भारी जाऊ अप्सरा मी खास. कुठे निघाली खाली साडी गाडी गुलाबी पागल करते तुझे मोरणी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ. नवीन लाईव्ह टेलिकास्ट झालाय व्हिडिओ. हर्षदाला पण दाखव. काय डान्स करते तुझी मुलगी. जबरदस्त अप्रतिम मित्रा. सगळं काय ट्रेन केलं हर्षदाने तिला. दावा आहेत त्या म्हणजेच 29. अरे त्याचे स्टेटस चेक करायचे बोलले तर कम से कम 29, 40, 45 स्टेटस त्याचे असतात. फोटो इतके स्टेटसला त्याचे फोटो असतात नवीनचे. तो बुलेश पाटील आणि नवीन गावात कोण मेलं, कोणाचा बर्थडे आहे, कोणाच्या लग्नाचा वाढदिवस आहे, काय 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 सगळं कोणी काय केलं सगळं काही ते स्टेटसला असतं दोघांच्याही. खरंच म्हणजे बुलेश पाटलांना मी काय नाव देऊ, कुठला पेपर, आणि नवीन घरातला कुठल्या पेपरचं नाव देऊ आपण. खरोखरच म्हणजे असा एखादा व्यक्ती असायला हवा जो, आणि बुलेश पाटलांच्या विषयी म्हणायचं गेलं ना तर कुठलाही ते मतभेद करत नाही की हा बहुजन विकास आघाडीचा माणूस आहे याचा वाढदिवस आहे किंवा हा शिवसेनेचा माणूस आहे याचा वाढदिवस आहे. अशा प्रकारचा कुठलाही त्यांचा मतभेद नसतोय. फक्त गावातील एका नागरिकाचा आपल्या वाढदिवस आहे, मित्राचा वाढदिवस आहे म्हणून ते स्टेटस असतात आणि नवीनचे देखील तशाच प्रमाणे असतात. मात्र आजच्या त्या पोरीचा स्टेटस नक्कीच पडेल. धावा झाल्या त्या 29 धावा. हर्षदानं भरपूर ट्रेन केले तिला खरोखर डान्समध्ये, त्याच्यानंतर शिक्षणामध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्यात तिला. पिंक ड्रेस आहे तिचा आणि आमचा डीजे देखील चॅप्टर आहे भरपूर. त्याने देखील गुलाबी साडीवरून ते गाणं वाजवलं गेलं. चांगला चेंडू. लेजेंडरी गोलंदाज, मास्टर्स क्रिकेट मधील पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज लक्षात ठेवा जितू. याचं पेटनेम मला लक्षात आहे पण मात्र मी बोलू शकत नाही ते माईकवर. मोठा फटका जितूच्या अगेन्स्ट. क्या बात आहे. आज सकाळी काय खाऊन आलास नक्की, आज काय बनवलं होतं घरामध्ये. धावा झाल्या तब्बल 35 षटकार 6. अगराने माझ्या मळ्यामंदी काय फटकेबाजी सुरू आहे. धावा झालेल्या त्या तब्बल 35, त्याच्यामध्ये 10 चेंडू आणि 21 धावसंख्या सचिन करतोय. चांगला एक फटका, पुन्हा एकदा जोरकस फटका. वाईडिश लॉंग ऑन. रिझर्व मध्ये शतरक्षक आहे, काही आवश्यकता नव्हती. दिग्विजय चेंडू बरोबर हातामध्ये होता. दरपेश आहे, चेंडू बरोबर हातामध्ये होता त्याच्या, मात्र पुढे आला आणि कुठेतरी थोडीशी मिसफील्ड. 2 धावा झालेल्या आहेत त्या 37. ती ग्रीप कदाचित मिळत नाहीये जी ग्रीप मिळाली होती. जो स्विन आहे जितूकडे, जो टर्न आहे तो या कॉन्क्रीट विकेटवर जितूचा तो टर्न पाहायला मिळत नाहीये. घरचं मैदान जितू, बजाज कंपनीमध्ये परमनंट आहेत आम्हाला माहिती आहे जितू तू, मात्र इथून एक चांगला टर्न हवाय, स्विन हवाय. रनवे मध्ये थोडीशी चुकी होती त्या ठिकाणी. धावा झाल्यात त्या 37. एक चांगला स्कोर बोर्ड आपण पाहतोय. मिस्टान स्टोक आहे मात्र सेफ मध्ये लँड होईल. शतरक्षक त्या ठिकाणी कुठलाही नाही आहे. बॅटच्या वरच्या पट्ट्यावर हा चेंडू आदळला गेला.
ते ज्या ठिकाणी बॅटचा मॅन्युफॅक्चरिंगचा स्टिकर असतो ना त्या ठिकाणी तो चेंडू उधळला गेला. हुकचा फटका कन्वर्ट करायचा होता, मात्र हा जो अतिरिक्त बाउन्स झाला म्हणजे स्टोन आणि बाउन्स हा जो अतिरिक्त बाउन्स झाला उचली घेणारा चेंडू आपण पाहिला, या तो फटका एक्झिक्यूट करू शकला नाही या उचलीमुळे. पुन्हा एकदा बॅटची एज, इथे चुकी मुळीच होणार नाहीये. फलंदाज बाद परतावा लागेल. सचिन पाटील यांच्या खेळीला मात्र पूर्णविराम. एक मोठा बॅटर बाद झाला. चांगली इनिंग साकारली. 2 षटकार आपण सचिनच्या बॅटमधून पाहिले. अफलातून इनिंग आपल्या टीमसाठी संघ अडचणीमध्ये असताना खऱ्या अर्थानं ठरला रियांशी 11 या टीमचा संकटमोचक. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये सचिननं बनवल्या त्या तब्बल 23 धावा. वेल डन सचिन, वेल प्लेड. संघ पोचला गेला रियांशी 11 39 या धाव संख्येवर. अगराने माझ्या मळ्यामंदी क्या बात आहे. धावा झालेल्या त्या म्हणजेच 39 डीजे वायडी डीजे ना, डीजे सॅम आहे. ओके, डीजे वायडीच आहे म्हणतात कारण हे नाव आहे आणि प्रत्येक स्पर्धा यावेळेस या उमेदवारांच्या क्रीडा संकुलामध्ये असतात ना त्यावेळेस ते साऊंड सिस्टम म्हणजे समालोचकाच्या गळ्याची काळजी घेणारा हा डीजे आहे, डीजे सॅम. आणि काय ती गाणी म्हणजेच अतिशय चांगलं मनोरंजन प्रेक्षकांचं होतं. थँक्यू. साऊंड सिस्टम क्वालिटी टॉप क्लास. कल्पेश ती गाडी काढायची आहे. कोणाची गाडी आहे ती? नानाची आहे का? तुला तिकडे ठेवू नको ती गाडी, ती इथे आणून ठेवली सिरीज आपण देऊ शकतो मॅन ऑफ द सिरीज म्हणून. इकडे पार्क कर. धावा झाल्या त्या 39 एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 39 धावा फलकावर. मैदानाच्या आतमध्ये पाणी जातोय. तत्पूर्वी आपण जाऊया आपल्या डीजेच्या दिशेनं आणि या त्याच्या जवळून ऐकूया आपण चांगली चांगली गाणी. नक्कीच नक्कीच म्हणतात ना मित्रांनो, भाजीत भाजी कोबीची आणि लाईन मारायला पुरी मामाची. गाणं अशा प्रकारे वाजवले गेले डीजे कडून. थँक्यू डीजे. व्यासपीठावर आपण आमंत्रित पाहतोय सन्माननीय आदरणीय हेमचंद्रजी मनोहर किणी साहेब. किणी लाईफ फेस डेव्हलपर्सचे सर्व या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मी उमेदवार आग्री प्रीमियर लीगच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. धावा झाल्यात फलकावर त्या 39 धावा. सचिन फायर आपण म्हटलं कारण इथे मात्र अनस्टॉपेबल विनिंग आपण सचिन पाटील यांची मात्र पाहिली मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर मात्र एक महत्वपूर्ण विकेट त्या ठिकाणी प्राप्त केला मुकेश कडून. तो कॅच. आता येणारे हे 6 चेंडू आहेत. सचिन डगआउट रिझर्व मध्ये आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय करिश या खेळाडूला आपण पाहतोय. येणारे या 6 चेंडू मध्ये 10 धावा जरी आल्या फलकावर तरी देखील एक चांगला स्कोरबोर्ड असेल. प्रो पांडवास एक चांगलं टार्गेट तुम्ही देऊ शकाल. मात्र 10 धावा आल्या तर. धावा 39 आहेत. हिटमॅनला भरपूर फिरवलं जातं, इथून तिथे तिथून इथे.
चला नेक्स्ट मॅच कोणाची आहे? नेक्स्ट मॅच फुल ऑफ लाईन, जैसी गेंद वैसी नसीहत. जसा चेंडू तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलं. हा षटकार 6 धावा. अजून काय पाहिजे बायानं मान? मोटार मागतान बा फिरायला मोटार. ये मोटारीचे नांगण माझ्या पाया झालेल्या कार, पाया झालेल्या कार भांगण फिरायला मोटार कार. मोटारीचे नांगण माझ्या पाया झालेल्या कार, पाया झालेल्या कार भांगण फिरायला मोटार कार. थँक्यू. बायांचा मान पण खूप मोठा असतो. फ्रेंडशिप एकता आणि धीरेन चॅलेंजर. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी या. फ्रेंडशिप एकता आणि धीरेन चॅलेंजर. आणखी एक जोरदार फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी साइड स्क्रीनच्या वरून. 2 चेंडू 2 धमाके 2 षटकार. अजून काय पाहिजे बायानं मान? सगळा तर दिला. अरे बा बायांच्या नवसाचा तरवा एरेच्या जत्रेला गेला पाहिजे. थँक्यू डीचे. धावा झालेल्या ते 51. एक चांगलं टार्गेट आपण पाहतोय. अजूनही काही चेंडू आहेत आणि अजूनही या काही चेंडूंमध्ये त्याचं काही धावा आल्या. म्हणजे सुरुवात मी म्हटलं ना की सुरुवात थोडीशी मंदावली होती. तो वेग पकडण्यासाठी या संघाला थोडासा उशीर झाला. मात्र उशीर जरी झाला तरी मात्र वेळेवर आला इतके मी म्हणू शकतोय. कारण इथून जर आपण पाहिलं तर 2 षटकार आले प्रसाद यांच्या बॅटमधून. धावसंख्येचा वेग वाढला. संघ पोचला गेला 51 या आकड्यावर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. डू ऑर डाय एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नवीन घरच्या अगेन्स्ट मात्र केलेले ते दोन्ही प्रहार. इथे संधी होती, अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. संधी होती ते देखील जवळपास सफल झाला होता आणि या चेंडूला पुल करायचं होतं ऑन साइडला आणि अगदी त्या टप्प्यावर देखील तो बॅटर आला होता. मात्र ज्याप्रमाणे सफल झाला त्यानंतर मात्र जो देह आहे त्या देहाचा जो बॅलन्स आहे तो मात्र इथे थोडासा कमी पडला गेला. तो कुठेतरी सांभाळता आला नाहीये. 51 धावा 2 चेंडू डॉट. वापसी करतोय नवीन घरात. वेगवान चेंडू व्हेरिएशन पाहिला. 2 चेंडू आपण मध्ये स्विंग पाहिले, टर्न पाहिला. यानंतर मात्र 2 चेंडू मात्र वेगाने टाकले गेले. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो जायला होता. सुखरूप आहे का बॅटर? येस सुखरूप आहे, सेफ आहे बॅटर. धावा झाल्या त्या 53. अंतिम चेंडू असेल. चला फ्रेंडशिप एकदा आणि दिलेन चॅलेंजर्स दोन्ही टीम कॅप्टन लवकर या नाणेफेक करण्यासाठी. थँक्यू. साबांच्या भरपूर क्वालिटी आहेत. नक्की येईल त्या विषयाकडे मी. आणखीन एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मात्र त्या ठिकाणी फिल्डर येईल का कॅचच्या खाली? यस येतोय. दिग्विजय अप्रतिम कॅच. अंतिम क्षणी मात्र हा कॅच कॅरी केला गेला. विकेट प्राप्त करतोय अंतिम क्षणी. शेवटच्या चेंडूवर नवीन घरात पहिली इनिंग मात्र या ठिकाणी संपले. धावा झालेल्या त्या 53 आणि प्रो पांडवास या टीमला विजयासाठी दिल्या जात आहेत 54 धावा. 30 चेंडू 54 धावा. डू ऑर डाय ही मॅच करू ह्या मरो अशा स्थितीमधील आपण ही मॅच खेळत आहोत. नॉकआउटची मॅच आहे. इथून जिंकलात तर मात्र उमेदमान आगरी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान जिवंत राहील. पुढे वाटचाल करत राहाल आणि इथून पराभूत झाला तर मात्र तुमचा हा प्रवास या क्षणी थांबला जाईल. त्यामुळे जिंकणं गरजेचं. चला या वळी आपण नाणेफेकीच्या दिशेनं. युवा उमेदमान धीरज चॅलेंजर्स वर्सेस आपण पाहतात त्या ठिकाणी फ्रेंडशिप एकता टीम कॅप्टन. या वर या. उन्हाळ्यात या. गुरुजींना खाली उतरवू नका. वर या नाणेफेक करण्यासाठी. कोण येतोय? कॅप्टन येतोय. धीरज पाटील कॅप्टन आहेत का? हेमंत घरत नाणेफेक करून घ्या ना तुम्ही. असं काही नाही. टॉस तर करून घ्या. कॅप्टनच हवा असं का? लकी आहे का तो? लकी आहे तो? नाही मला वाटतं धीरजने सांगितलंय जर मी येईपर्यंत टॉस जर उडवला
तर मी खेळणार नाही. हेमंतला चांगला दम दिलाय बाच्यानं. नाच तू क्वालिफाय झालास ना, आता तू नाचशील काय 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 करशील. धीरजच्या लग्नात तर मांडा फुकटच आहे, त्यांनी पहिलाच सांगितले. इथे देखील मांडा फुकट आहे ना. क्या बात आहे. थँक्यू ना लिहून ठेव. केवढा मोठा फोटो आहे बघा मामाचा, केवढा मोठा फोटो आहे मामाचा, जाम मोठा आहे मान. चला या चला नाणेफेक करूया आपण. सन्माननीय हेमचंद्रजी किणी साहेब आहेत त्या ठिकाणी, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. मात्र सध्याच्या घडीला आपण या बघूया. या मॅचच्या दिशेनं टार्गेट आहे 54 आणि 54 धावा करायच्या आहेत त्या प्रो पांडवांची ताकद काय आहे दाखवून द्यायचं आहे. पांडवांना काय काय केलं होतं महाभारत तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलंय. लक्षात ठेवा पांडवांचे पराक्रम पाहिलेत. इथे मात्र तो पराक्रम करावा लागेल, पांडवास जिंकावं लागेल. मुळीच नव्हता रे कान्हा 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 माझ्या मनात. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कृष्ण माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वना आणि कान्हा रे तुझ्यासाठी आले वना. तुझ्यासाठी आले वना. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कृष्ण माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वना कान्हा रे तुझ्यासाठी आले वना. सर्वाधिक ट्रेंडिंगला असलेलं एक गाणं डीजेकडे आमच्या सगळी गाणी आहेत आणि आत्ताच्या यंग पिढीला जी गाणी हवी आहेत ना ती गाणी तो वाजवतोय. 40+ मॅचेस असतात तेव्हा अग्रिकोडी गाणी असतात त्याच्याकडे, सगळ्या प्रकारची गाणी त्याच्याकडे आहेत. आत्ताचे ट्रेंडिंग कुठलं आहे, कुठल्या गाण्याची ट्रेंडिंग, कुठली गाणी सर्वाधिक ट्रेंडिंगला आहेत हे देखील त्यांना माहिती आहे. मगाशी आपण गुलाबी साडी बघितलं, आता मात्र इथे तुझ्यासाठी हे देखील गाणं भरपूर ट्रेंडिंगला आहे. भरपूर व्हिडिओ व्हायरल झालेत, भरपूर रील बनवले त्या गाण्यावर काही मुलांना. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया. 54 धावेचं टार्गेट शतरक्षण लावून घ्यायचं आहे. रियांशी 11 लगेच आपण शतरक्षण लावून घ्या आणि प्रो पांडवाज बॅटर पर जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. क्या आवाज आहे. यंग टॅलेंट कालच्या दिवसातील आम्हाला पंकज सांगतायत की कशामुळे आम्ही मॅन ऑफ द मॅच दिलं. यंग टॅलेंट होता आणि 2 चेंडूमध्ये एका धावीची गरज होती आणि ती काढू दिली नव्हती. धीरज आला का आणि त्यामुळे ते यंग टॅलेंटमध्ये कुठेतरी चेतन स्वतःने डिलेकेट केली. चेतननं क्या आवाज आहे. खरोखरच यंग टॅलेंटला कुठेतरी मी म्हणेल प्रोत्साहित करणं गरजेचं असतं. लक्षात ठेवा इमेजिंग प्लेअर एखादा अवॉर्ड असणं गरजेचं होतं आहे का. इमेजिंग प्लेअर अवॉर्ड ठेवा मित्रांनो, खूप गरजेचा आहे तो इमेजिंग प्लेअरचा अवॉर्ड. चला टॉस करूया आपण. चला मी विनंती करतोय सन्माननीय हेमचंद्रजी मनोहर किणी साहेबांना, किणी लाईफ फेस डेव्हलपर्सचे सर्व आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन्स विन केलं जाईल. एका साईडला आपण फ्रेंडशिप एकता या संघाला पाहतोय जो क्वालिफाय झाला आहे पूल ए मध्ये क्वालिफाय झाला आहे. पॉईंट टेबल टॉपचा आहे आणि दुसरा संघ जो आहे आणि त्याचे पॉईंट किती आहेत, 3 पॉईंट आहेत धीरेनचे. नाणेफेकीचा कौल एमप्रकाशजी यांच्या शुभ हस्ते कॉइन्स विन करतोय त्या ठिकाणी.
छापचा कॉल आहे फ्रेंडशिप एकता या टीमचा आणि काटा येतोय. तर हेमप्रकाशजी सरांना विनंती करतो आपण बसून घ्या. नाणेफेक जिंकतोयस या ठिकाणी काय निर्णय असेल? बॅटिंग करतोय. तुमचे म्हणजे पूल ए मध्ये आहेत तुम्ही, एकाच पूल बी मध्ये, आणि तुमचे पॉईंट आहेत ते जवळपास 3. म्हणजे ही मॅच देखील तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. धीरेन चॅलेंजर्स या टीमला इथे जिंकणं खूप गरजेचं, कारण ऑलरेडी पॉल ए मध्ये आपण पाहिलं तर फ्रेंडशिप एकता हा संघ पुढे आलाय, पॉईंट टेबल टॉपला गेलाय. तर काय रणनीती असेल या टीमच्या अगेन्स्ट? मॅक्झिमम क्षेत्ररक्षण करताना किती धावसंख्येवर या टीमला हरवायला वगैरे? आतापासून आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलंय 2 मॅचेस फ्रेंडशिप एकता या टीमचे गोलंदाजी तुम्ही पाहिले असेल कालच्या दिवसामध्ये. समोरच्या संघाला कमीत कमी धावसंख्येवर थांबवण्याची क्षमता या टीममध्ये आहे, हे त्यांनी 2 मॅचेसमध्ये दाखवून दिलं. आता तुम्ही काय करणार? या येणाऱ्या ओव्हरमध्ये किती धावसंख्येवर त्या टीमला थांबवणार? तसं बॅटिंग आम्ही बॅटिंग घेतोय फर्स्ट. बॅटिंग घेता काय बात आहे? बॅटिंग आम्ही 60+ टार्गेट चेस म्हणजे करायला बघूया, 60+ रन्स करायला बघूया आम्ही. वेल डन मित्रा, 60+ हे टार्गेट खूप मोठं आहे. काय म्हणशील या आगरी प्रीमियर लीग विषयी? तू काय म्हणशील? म्हणजे खूप प्राऊड वाटते का आपण आगरी आहेत आणि आपल्या आगरीचा नेहमी आपल्याला अभिमान असला पाहिजे, आणि असेच टुर्नामेंट झाल्या तर आपल्या गावातली पोरं पण पुढे येतील आणि एक चांगलं नाव होईल आपल्या उमेलमान गावाचं. या स्पर्धेमध्ये तुला आणखीन काही बदल हवा आहे का तुझ्या इच्छेनुसार? कल्पेश पाटील इथे आहेत, बदल नक्कीच करेल. तुझ्या मते या स्पर्धेमध्ये तुला आणखीन काय बदल हवा आहे? मला असं वाटत नाही काही चेंजेस असायला हवे. जे चाललंय तसं हे करतात तेच खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी खूप बरं वाटतंय, म्हणजे असंच टुर्नामेंट झाले पाहिजे गावात असं. थँक्यू. नक्कीच संवाद साधतोय धीरज पाटीलची टीम कॅप्टन आहेत फ्रेंडशिप एकता या टीमचे. मॅचच्या दिशेने की जाणार जबरदस्त स्टार्ट, षटकार, 6 धावा. धीरज, नाणेफेक तू पराभूत झालात, मात्र एक प्रकारे म्हणायचं की नाणेफेक तू जिंकलायस, कारण जो क्षेत्ररक्षण हवं होतं ते क्षेत्ररक्षण तुला मिळते. समोरच्या संघावर तुम्ही अनेकदा मात केले, कमीत कमी धावसंख्येवर समोरच्या संघाला थांबवले. तो कॅप्टन म्हणतोय की आम्ही 60 ते 65 पर्यंत जाणार. तुमचं काय टार्गेट असेल? किती धावसंख्येवर थांबवणार? 40 ते 45. या टीम मधील कुठले बॅटर धीरज तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतील, त्यांना लवकर डगआउटचा रस्ता दाखवणार? चेतन आणि सचिन भाऊ. चेतन आणि सचिन हे महत्त्वाचे बॅटर्स आहेत. जवळपास पॉईंट टेबल टॉपला तुमचा संघ आहे. ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी? खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आम्हाला पॉईंट टेबलमध्ये पण तरी पण टॉपलाच राहायचं आहे आणि जिंकायचंच आहे, हरायचं नाही मॅच. या मॅचमध्ये, आजच्या दिवसाच्या मॅचमध्ये काय बदल तुझ्या टीममध्ये आहेत का? नाही, काल जी सेकंड राऊंडला सेम टीम खेळली तीच आहे. थँक्यू धीरज, धन्यवाद. तुझं देखील मॅच होणार आहे, जास्त चर्चा करत नाही. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. या वळूया आपण मॅचच्या दिशेनं. थँक्यू. निर्णय आला त्याकडून नक्कीच नाणेफेकीचा कौल धीरेन चॅलेंजर्स या टीमने जिंकला. वन द टॉस अँड चॉईस द बॅट फॉल्स. निर्णय घेतो बॅटिंग करण्याचा आणि फ्रेंडशिप एकता या टीमला मात्र क्षेत्ररक्षण करण्यासाठी प्राचार्य दिलेला आहे. मॅचच्या दिशेने वळू आपण. टार्गेट खूप मोठा आहे, 54 धावा करायचे आहेत. मागच्या मॅचमध्ये देखील आपण 54 धावा पाहिल्या, या मॅचमध्ये देखील आपण 54 धावा पाहतोय. मागच्या म्हणजे 64 होत्या मला वाटते. जबरदस्त फटका, क्या बात आहे, अफलातून फटका. हा येतोय 8वा षटकार. धावा झालेल्या आहेत त्या 14. दिग्विजयचा हा बिग 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 शॉट. आसपास ना डोळ्यांच्या कोणात हासना.
आपण कृती करूया. धावा सुद्धा आहेत तर तुम्हाला असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्या 33 रिक्वायर्ड रन रेट सरळ 11च्या क्रमाने जातोय. 11 धावा पर ओव्हर मध्ये कॅल्क्युलेट क्रिकेट खेळायचं आहे तर खास करून रिक्वायर्ड रन रेट खूप महत्वाचं आहे. पर ओव्हर मध्ये 11 धावा तुम्ही बनवल्या तर जे तुमच्या समोर लक्ष आहे 54 धावेचं या लक्ष्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. चला टीम मीटिंग प्लीज करू नका विनंती करतोय. धावा झाल्यात त्या 21, धावा करायच्या आहेत त्या 33, चेंडू शिल्लक आहेत ते 18. 18 बॉल रिक्वायर्ड बाय 33 रन्स टू विन. यस नवीन काय मीटिंग झाली. दोन्ही टीम कडून कॉन्फरन्स झाल्या. बॅटिंग करणाऱ्या दोन्ही बॅटर्स मध्ये कॉन्फरन्स झाली. फील्ड जो संघ करतोय रियांशी 11 त्यांच्या टीम मध्ये देखील कॉन्फरन्स झाली मैदानाच्या आतमध्ये. मात्र लक्षात ठेवा प्लॅनिंग करणं हे एक सोपं असतं मात्र ती प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये अंमलात आणणं तितकंच कठीण असतं. काय प्लॅनिंग केलंय, कशा प्रकारे प्लॅनिंग झाल्यात आणि कशा प्रकारे त्या प्लॅनिंग अंमलात मैदानाच्या आतमध्ये आणल्या जातील ह्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. कारण ही मॅच खूप महत्त्वपूर्ण आहे, इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीमसाठी. इथून मात्र जो प्रवास आहे आग्रे प्रीमियर लीगचा हा प्रवास काय पुढे चालू राहील की प्रवास थांबेल हा निर्णय मात्र थोड्याच वेळात येईल. मात्र का उशीर होतोय प्लीज सहकार्य करा. पंच वॉन्ट करतायत, पंच म्हणतायत टाइम लावा. बरोबर आहे, कुठेतरी मात्र इथे मात्र वेळेचं बंधन आकारणं गरजेचं आहे. आयोजकांना विनंती करतोय वेळेचं बंधन ठेवा. आता आयोजक तुम्हीच आहात, खेळाडू तुम्हीच आहात. ऑन साइडला पिक करायचं आहे. हे षटक खूप महत्वपूर्ण आहे. पूर्ण कल्पना आहे मुकेशला. अभी नाही तो कभी नाही. 5 षटकांचा मॅच असतो ना मित्रांनो त्यावेळेस नंबर 3चं षटक. हे नंबर 3चं षटक कधी कधी मॅचची दशा आणि दिशा दाखवते. याचा पूर्ण अनुभव आहे मुकेश जवळ. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला पिक करायचा प्रयत्न केला होता गोलंदाज प्रसाद. अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. मुकेश पाटील सोबत खेळणं खूप कठीण असं लक्षात ठेवा. एक मोठा खेळाडू आहे तो गोलंदाजाला अगोदरच तो अनुभव आहे मुकेशचा. ताकद काय आहे, क्षमता काय आहे, क्वालिटी काय आहे मुकेश पाटलांची. हा कॅच होईल का, काय घडलं त्या ठिकाणी. एफर्ट जबरदस्त, काय एफर्ट लावलं गेलं आणि काय त्या शतरक्षकाचा प्रामाणिकपणा. 6 धावा आहेत. षटकार वालूच्या वाटा तुफानी लाटा दर्याला आली भरती. जोडीला साजा साजण माझा उधाणली मनी फिरती. हैया हो हैया हैया हो हैया हैया हो हैया हैया. वालूच्या वाटा तुफानी
एकच मागलं आई एक वीर माझी माझी उभी पाठीशी थँक्यू. हे अगोदर करायला होतं. शतरक्षणामध्ये बदल अगोदर करणं गरजेचं होतं, कारण जे हायटेड आहेत त्यांना कुठेतरी बाउंड्री लाईनवर आणणं गरजेचं होतं. मात्र षटकार आला त्यानंतर मात्र शतरक्षणामध्ये बदल केला गेला. चुकी झाल्यानंतर धावा 27 येत आहेत. मुकेश ऑन फायर. अनस्टॉपेबल प्लेयर आहे, अनस्टॉपेबल प्लेयर आहे. अँगल क्रिएट करणारा बॉल सुरेख, क्या बात आहे. बॅटर अवे फ्रॉम द बॉडी, थोडंसं बॅटर पासून लांब ठेवलं अगदी. मात्र हा चेंडू व्हाईट लाईनवर टाकला गेला होता, पिच केला होता. त्यानंतर चेंडू कुठेतरी अँगल क्रिएट करतोय, क्या बात आहे. वेल डन. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला. कधी कधी आपण पाहतोय तर काही डॉट चेंडू, तर कधी षटकार. 3 चेंडू आणि 6 धावा आता फक्त येत आहेत प्रसादच्या या ओव्हरमध्ये. मिस्टर स्ट्रोक आहे. मोठी विकेट, मोठी विकेट. बड़ी मछली जाल में फंसती हुई. जल्लोष, एन्जॉय. अक्षरशः आम्ही वर्ल्ड कप जिंकलोय, कारण ही विकेट मुकेश पाटलांची होती. दम लागतो भावा, दम लागतो आमच्या बाजूला हरवाईला. चांगलं गाणं आहे. दम लागतोच नक्की. 14 चेंडू आणि 27 धावांची गरज. मित्रांनो, आपण एखादी रेस खेळलो ना, तर 100 मीटरची जी रेस असेल ती 100 मीटरची रेस धावायला देखील दम लागतो, आणि ती रेस पूर्ण केली देखील तरी देखील दम लागतो. आणि काही जर बसलेले असतात त्यांना देखील दम लागतो, कारण श्वासनाचा त्रास बऱ्याच जणांना आहे. धावा फलकावर त्या म्हणजेच 27 धावा करायच्या आहेत. त्या 27 चेंडू शिल्लक आहेत. ते 14 चेंडू 27 धावा. न्यू टॅलेंट, यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये युवा खेळाडू मिस्टर भूपेश. वडिलांचे कारनामे मोठे आहेत क्रिकेटमध्ये. दुसरं मी काही म्हणत नाही, फक्त क्रिकेटमध्ये म्हणतोय. नागेशचे कारनामे क्रिकेटमध्ये खूप जबरदस्त आहेत, मात्र मुलाचे कारनामे कसे असतील. धावांची गरज आहे संघाला. युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले मात्र यावेळेस ऑफसाईडला चेंडूला टर्न केलं गेलं. डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. क्या बात आहे, क्या बात आहे. चेंडू स्वतः घेऊन येतोय, मात्र जो चेंडू हातामध्ये ठेवलाच ना, स्वतः चेंडू जो हातामध्ये ठेवला, हा सगळ्यात मोठी चुकी. होणार आहे टीमचे मालक आहेत त्या ठिकाणी बन्सी म्हणजेच विराज. धावा 29. मॅच संपली नाहीये. 13 चेंडू 25 धावांची गरज. एक मोठा फटका. म्हणजे कुठेतरी मी म्हणेल जो ऑक्सिजन लेवलवर जो संघ आहे प्रो पांडवास, या ऑक्सिजन लेवल जी आहे तो ऑक्सिजन मास हटवला जाईल या टीमचा. आणि मात्र जर असे चेंडू जर मिस केले, व्हाईटचा इशारा पण जातात, जर काही चेंडू डॉट झाले ना, तर प्रो पांडवास या टीमला मात्र ICU मध्ये न्यावं लागेल. व्हेंटिलेटरवर हा संघ जाईल. सध्याच्या घडीला ऑक्सिजन लेवलवर आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला वाचायचं असेल, म्हणजे त्यावेळेस कोविडचा काळ सुरू होता ना, कोविडचा काळ, त्यावेळेस ती लस, पहिली लस आली होती. कोविडचा पहिला डोस आला होता. तो कोविडचा पहिला डोस कोविड पासून वाचण्यासाठी जितका महत्वाचा होता, तितका मी म्हणेल प्रो पांडवास षटकार महत्वाचा आहे. षटकार मारला तर तुम्ही या मॅच मध्ये राहणार. धावा झालेल्या त्या 31. अंतिम चेंडू आहे. चेंडू शिल्लक आहे 13. धावा करायच्या आहेत त्या 23 नाही, 23. आमचे पंच बघा, महेंद्र शिंदे, एक वेगळे पंच आहेत ते. आता मात्र चांगली लाईन. यावेळेस अतिशय सुंदर लाईन पाहायला मिळते. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. धावा फलकावर झालेल्या आहेत त्या 31. धावा करायच्या 23. चेंडू शिल्लक आहेत ते 12. घेऊया आपण स्ट्रॅटजी टाइम आउट, ड्रिंक ब्रेक घेऊया, त्यानंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये. नंबर 1 तो यार, अबे मानते त्याला सुपरस्टार.
डोक्यावर गरमी आहे, लक्षात ठेवा. पाणी प्या, मग डोक्यावर पाणी टाकू नका. टोपी घाला, कॅप घाला. तर प्रो पांडवास आणि त्याचे मालक होणार स्वप्नील घरत आणि समीर घरत हे आपल्या टीम सोबत आलेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आपण करूया स्वागत. वेलकम स्वप्नील आणि घरत, स्वप्नील घरत आणि समीर घरत दोघांचे हार्दिक स्वागत. विनंती करतो की आपण आमच्या मुख्य VIP डायसवर येऊन आसन व्हा. सॉन्ग एडिटर देखील तेच आहेत आणि गायक देखील. क्या बात आहे, गावात देखील मी म्हणेल एक स्टुडिओ व्हायला हवा. नाटकाचे संगीत एडिट करतात का स्वप्नील घरत? क्या बात आहे, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे हनुमान जयंती असो तर म्युझिक डायरेक्टर आहेत, संगीत दिग्दर्शक आहेत ते म्हणजे स्वप्नील घरत. चला वेळ जास्त जातो प्लीज. किती वाजले या मॅचला? काय सुरू आहे मित्रांनो? अजून मॅचेस बाकी आहेत आपल्या. साखरपुडा आहे कोणाचा? आपला मकरंद मास्टरचा. चला 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 प्लीज, काय सुरू आहे? अरे एकाडच फील्ड लावा ना, एकाडच कुठेतरी लीड करा कोणीतरी टीम. सगळेच का लीड करता तुम्ही? एकच कॅप्टन व्हा मित्रांनो, 11 कॅप्टन होऊ नका, विनंती करतोय. काय नक्की करायचं होतं, काय डोक्यामध्ये आहे नवीन घरत यांच्या? कदाचित ते स्वतःची विकेट सेफ ठेवतायत. सॉफ्ट हँडनं चेंडूला फक्त या ठिकाणी ड्राईव्ह केलं गेलं, स्ट्राईक रुडीट केली. कदाचित न्यू टॅलेंट युवा खेळाडूला संधी देत आहेत ते म्हणजे नवीन घरात. एक धाव इथे मिळेल, एकने संघ पुढे सरकतोय. धावा झालेल्या आहेत त्या 32 धावा करायच्या आहेत त्या 22 आणि चेंडू शिल्लक आहेत त्या 11. चांगली लाईन, अतिशय सुंदर लाईन. कारण एखादा बॅटर ज्यावेळेस फुटवर्कचा वापर करत असतो ना त्यावेळेस ही लाईन असेल ती योग्य. म्हणजे अगदी आपण 6वं ते 7वं स्टंप म्हणूया, त्या 7व्या स्टंपवर तो बरोबर तो चेंडू टाकला गेला, योग्य ती लाईन. जयेंद्र आहेत त्या ठिकाणी गोलंदाज. समीर पाटील कुठे असाल तर या. समीर पाटील मी म्हटलं ना की नवीनला नक्की काय करायचं आहे. नवीनने जे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर केलं ते योग्य होतं का? कारण सध्याच्या घडीला धावांची गरज आहे, ती म्हणजे प्रो पांडवास या टीमला. आणि एक्सपिरियन्स खेळाडू कोण आहे मैदानाच्या आतमध्ये? तर नवीन घरात. समोर आहे तुझा पार्टनर युवा टॅलेंट, युवा खेळाडू आहे, मात्र एक्सपिरियन्स खेळाडूच नवीन तू आहेस. तर कुठेतरी जी टीमची जबाबदारी आहे ना नवीन, ही टीमची जबाबदारी तुला घ्यायची होती. यावेळेस चेंडू टर्न झाला, मान्य आहे पंचांना देखील. चेंडू टर्न झाला, मात्र व्हाईट लाईन क्रॉस केल्यानंतर चेंडू आत आला. पंच येत म्हणतायत तुमचा चेंडू किती टर्न होतो याला महत्व नाहीये, जी मर्यादा तुम्हाला दिलेली आहे, जी व्हाईट लाईन त्या ठिकाणी आखली गेलेली आहे, त्या व्हाईट लाईनच्या आतून चेंडू टर्न व्हायला हवा. तिथून त्याच्या बाहेरून जर चेंडू टर्न झाला तर त्या चेंडूला महत्व नाहीये. व्हाईटचा इशारा, योग्य तो निर्णय पंचांच्या माध्यमातून. विशाल नाईक सर आहेत. चेंडू डॉट. म्हणजे एक प्रकारे बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ना मिस्टर भूपेश, असं वाटतंय की त्या भूपेशच्या शूजला कील टोकलेत. कुठल्याही प्रकारचा फुटवर्क जाणवत नाहीये. इथून मात्र कुठेतरी तो फुटवर्कचा वापर करणं गरजेचं आहे, तर तुम्ही कुठेतरी चेंडू बरोबर मिडल करू शकाल. धावा 23. मी म्हटलं ना नागेशच्या बद्दल म्हणायचं की नागेश या आगरी प्रीमियर लीग मध्ये सहपरिवार सहकुटुंब खेळतोय. नाही इथे देखील मात्र हा चेंडू मिस केला. बीट झाला, बॅटर बीट झाला, यष्टीरक्षक लेग बायचा इशारा. चांगली गोलंदाजी, कारण एक्सपिरियन्स सगळ्यात महत्वाचा. नवीन अनुभव हा सगळ्यात महत्वाचा असतो आणि हा युवा खेळाडू आहे. खास करून स्पर्धा हा खेळाडू खेळला नसेल, त्याच्यामुळे स्पर्धा एक सरावाचा खेळ आपला वेगळा असतोय
आणि स्पर्धा असतोय ते क्रिकेट वेगळं असतं, लक्षात ठेवा. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. 7 चेंडू आणि 20 धावा. डिमांडला आपण गेलो ना तर एखादा जरी वस्तू घ्यायची गेली 99 रुपयाला वस्तू मिळते. 1 रुपयाला जितकी महत्व असेल तितकं मात्र महत्व या चेंडूला आहे. इनसाइड आउटचा फटका. यावेळेस कव्हर मध्ये चेंडू गॅप मध्ये स्ट्रगल करतो फिल्डर त्या ठिकाणी. चांगला थ्रो मात्र 2 धावा इथे काढल्या. नवीन एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा झालेल्या आहेत त्या 36. धावा करायच्या आहेत त्या 18. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. हे 4थं षटक. या 4थ्या षटकामध्ये जास्तीत जास्त 10 धावा येणं गरजेच्या होत्या, मात्र या 4थ्या षटकामध्ये आल्या त्या फक्त 5 धावा. शेवटचे 6 चेंडू आहे. गरमी आम्हाला देखील कळते, गरमी जास्त आहे, पाण्याची गरज तुम्हाला भासेल. पाणी तर प्रत्येक वेळा जायलाच हवा, कारण शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नका. आमच्याकडून देखील तुम्हाला तोच सल्ला असेल. पाणी पिण्यासाठी वेळ घ्या, मात्र मीटिंग करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. अंतिम मॅच मी म्हणू शकतोय या स्पर्धेमधील या दोन्ही टीमची, कारण इथून काय आहे तर जिंकला तर तुमचा प्रवास सुरू राहील, पराभूत झाला तर तुमचा प्रवास इकडेच थांबेल. टेन्शनला गोळी घे मारून आपला मित्राचा गोड सहवास. दुनियादारीला लाट मारून चर्चा होऊ या दुनियात. 5 बोटांची गोष्टी झाली रे, ताकद दाखवूया या मैदानात. आता विजयाचा चेंडा होऊ दे आपला पॅटर्न. थँक्यू डीजे. इथे जर आपण पाहिलं तर आता सध्याच्या घडीला हे एकमेकाच्या खांद्यावर हात टाकून चालतात सगळे संघ. मात्र जसं या आजच्या दिवसाचा, जसा या स्पर्धेचा शेवट येईल, ज्या वेळेस रन रेट पाहिलं जाईल त्यावेळेस मात्र एक आगळी वेगळी मजा असेल. नेहमी म्हणतात की दुसऱ्याचं कधीही वाईट चितू नये, मात्र ही स्पर्धा अशी आहे की शेवटी दुसऱ्याचं वाईट चितावं लागेल. हा संघ पराभूत होईल तर बरं होईल, आम्ही पुढे येऊ, त्यावेळेस ती खूप मजा येईल. रन रेट खूप महत्वाचा आहे, कारण आता ही मात्र आजच्या दिवसाची सुरुवात आहे. एंडिंग शेवट खूप महत्वाचा आहे आजच्या या दिवसाचा. ही मॅच नवीन तू जर जिंकून दिलीस तर साई ग्रुपच्या वतीनं तुला 5,000 रुपये दिले जातील. संजय पाटील कॉल येतोय, आम्ही फक्त माईक द्वारे बोलतोय, पैशाची जबाबदारी आम्ही घेत नाहीयेत. इथे काय घडलं समोरचा बॅटर कोण आहे? मी म्हटलं ना, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. सगळ्यात महत्वाचा काय तर अनुभव. हा चेंडू डॉट. 6 मध्ये 3 मारायचे आहेत, त्याच्यामध्ये 1 मिस झाला. आता 5 मध्ये 3 मारायचे आहेत. आणि कॅलिबरचा खेळाडू कोण आहे मैदानाच्या आतमध्ये? कॅलिबरचा खेळाडू कोण आहे? अनुभवी खेळाडू कोण आहे? नवीन करत मात्र तो नॉनस्ट्राइक खेळलाय. चांगला फटका आहे. 1 धाव इथे पूर्ण होते. शतरक्षण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी झालं गेलं. हे जाणून बुजून, मला वाटतं हे जाणून बुजून चेंडू सुटला गेला, त्या ठिकाणी सोडला गेला, म्हणजे जेणेकरून 2 धावा होऊ द्या. 1 धाव. 4 चेंडू 17 धावा. 3 षटकार आले तर 5,000 साई ग्रुप कडून. 3 षटकारामध्ये मॅच विन होईल. बॅटची एज. इथे मात्र मोठी विकेट, मोठा बॅटर, बहुमूल्य विकेट. नवीन घरात परतीच्या मार्गी गॉन. प्रो पांडवा हा संघ मात्र सध्याच्या घडीला आयसीयू मध्ये. व्हेंटिलेटर वा संघ आहे, व्हेंटिलेटर वा संघ आहे.
लक्षात ठेवा यावेळेस काय नाहीये. काय झालं? विकेट आहे का? यस इज गॉन. बॅक टू बॅक दुसरा धक्का 2 विकेट. संघ मात्र या ठिकाणी चला मॅच ऑन. अरे इतके चांगले चांगले बॅटर असून या बॅटरना का काढलं नाही पुढे हेच मला कळत नाहीये. का त्या युवा टॅलेंटला पुढे आणलं? एक वेगळा प्लॅनिंग असेल कदाचित प्रो पांडवास या टीमचं. आणि काय घडलं मी म्हणेल सगळ्यात महत्वाचं काय तर तुम्ही रॉंग एंडनं हुक करण्याचे प्रयत्न केले. हवेच्या विरुद्ध दिशेनं हुक करण्याचा प्रयत्न केला. हवेच्या दिशेने तुम्हाला हुक करायचे होते. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. काय घडलं काय बिघडलं हे बघा. मी म्हटलं ना की हे एवढे मोठे खेळाडू मागे का ठेवले होते? ज्या कॅलिबरचे खेळाडू तुमच्याजवळ होते मग त्या खेळाडूंना तुम्ही प्रमोट का नाही केलं पुढे? खूप महत्वपूर्ण मॅच होती. क्वालिफायची मॅच होती आणि या क्वालिफायच्या मॅच मध्ये भरपूर चुका घडल्या गेल्या प्रो पांडवास या टीम कडून. अभिनंदन या ठिकाणी रियांश 11 या टीमचा क्वालिफायच्या त्या रेस मध्ये मात्र हा संघ पुढे सरकतोय. चला वळूया लगेचच मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. भाऊ रे